शेतकऱ्यांचे कांद्यावरील स्वप्न. ठेवला तर सडतो, विकला तर रडवतो. ठेवला तर सडतो, विकला तर रडवतो. शेतकरी बांधवांनी कांद्यामधील स्वप्न 2025ला मातीत गाडल्यासारखे झाले. शेतकरी बांधव उन्हाळी कांद्याची प्रामुख्याने नाशिक व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात. कांदा रोप तयार करण्यापासून तर कांदा पीक काढणीपर्यंत शेतकरी बांधवाला प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये पर्यंत सरासरी खर्च येत असतो. मोठ्या मेहनतीने कांदा पिकवून मनातील असलेले स्वप्न कांद्याच्या स्वरूपात चाळीमध्ये साठवले जाते आणि कांद्यामधील स्वप्न रंगवणे शेतकरी रंगवू लागतो. कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि मी काहीतरी नवीन प्रयत्न करेल. मुलांचे उच्च शिक्षण, मुलींचे लग्न व इतर स्वप्न रंगवण्यात शेतकरी व्यस्त असतो. कारण ऑगस्ट महिन्यानंतर कांद्याला सरासरीपेक्षा जास्त भाव मिळतो. या दृष्टीने शेतकऱ्याचे स्वप्न रंगलेले असतात. पण चालू वर्षी नाफेड आणि यांचे उशिराने चालू झालेल्या खरेदीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांचे स्वप्नच भंगले. साठवून ठेवलेला कांदा खराब वातावरणामुळे व ऑगस्ट महिना संपूनही सप्टेंबर अखेर कांद्याला चांगला दर मिळेना, म्हणून कांदा उत्पादक शेतकरी म्हणतो, ठेवला तर सडतो, विकला तर रडवतो. अशाच एका आमच्या शेतकरी मित्राची आबा पवार आमच्या चॅनलशी बोलताना व्यक्त केलेली भावना म्हणजेच साठवलेला कांदा 60 ते 70% चाळीत सडतो व उर्वरित 20 ते 30% बाजारभावामुळे रडवतोय, अशी व्यथा शेतकरी बांधवांची झाली. वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा. नमस्कार मंडळी, मी एक कांदा उत्पादक शेतकरी कवी आबा आहेर, मुक्काम पोस्ट भोर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. आज आपण जर बघतात, ऑगस्ट महिना हा कांद्यासाठी वरदान ठरलेला असतो आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये 4-5 तारखेनंतर थोडेफार कांदा बाजारभाव तेजी आली आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष 15 ऑगस्टवरती असतं. 15 ऑगस्ट झाला की आपण माल बाहेर काढू, असं प्रत्येक शेतकऱ्याचं एक उद्दिष्ट असतं, स्वप्न असतं. आणि आपण जर चांगल्यापैकी विचार केला तर 15 ऑगस्ट नंतर हळूहळू मार्केटमध्ये जी तेजी होती ती उलट कमी व्हायला सुरुवात झाली. याच्या मागचं मोठं कारण म्हणजे नाफेडचा माल जो काही बाजारात आणला आणि या नाफेडच्या मालामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मालावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. जवळपास 14, 15, 16 रुपयांनी जो कांदा विकला जात होता तो अवघा 7, 8, 9 रुपयांनी येऊन ठेपलेला आहे. आणि सुरुवाती जर वर्षभराचं शेड्यूल ठरलं, शेतकऱ्यांनी आपल्या एक उन्हाळी कांदा म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण पीक असतं, या पिकासाठी शेतकऱ्यांनी 1 वर्षाचं पूर्ण शेड्यूल ठरवलेलं असतं. याच्यामध्ये कांदा रोप टाकणीपासून कांदा रोप वाढी, लागवडी किंवा चाळीमध्ये काढणे, चाळीमध्ये साठवणे, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 16, 17, 18 रुपये किलोनी चाळीपर्यंत येईपर्यंत त्याला खर्च झालेला आहे. म्हणजे सप्टेंबर, आता तुम्ही बघू शकता, आजची 15-16 सप्टेंबर जर तारीख आहे, या तारखेचा जर विचार केला तर आपल्याला 25-26 रुपये दराने, कमीत कमी 25-26 रुपये किलोप्रमाणे आपल्याला आता तेजी पाहिजे होती. परंतु याचं चांगला लक्षात घेता 7-8-9 रुपयाने जर कांदा आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं किती मोठं आर्थिक नुकसान होत आहे. आणि असंच जर चालू राहिलं तर हा शेतकरी एक दिवस आत्महत्या करल्याशिवाय राहणार नाही. कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसापासून राजकीय नेत्यांना फोन लावा जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं. परंतु देखील काही नेते मान्यवरांनी आपला मोबाईल स्विच ऑफ केला, डायव्हर्ट केला, अन्यथा बंद येतोय, कुठेतरी कॉल लागतोय आणि त्यांचे शिवसहाय्यक कोणतरी बोलत आहे. म्हणजे जे राजकीय नेत्यांना आपण निवडून दिले आहे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर होतो आणि ते आज आपल्या मागे न उभे राहतात, ते काही ना काही पळवाटा काढत आहे. मी तर म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांची साथ द्या, शेतकऱ्यांच्या पाठीने खंबीर उभे राहा आणि जेणेकरून आपला पोशिंदा वाचला पाहिजे. केंद्रीय मंत्री, कृषी केंद्रीय मंत्री जे असतील त्यांच्यापर्यंत आपल्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, या जाऊ द्या, जेणेकरून आपल्याला कुठेतरी आपला पोशिंदा वाचेल आणि आपलं कसमादे पट्टा किंवा आपला नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, हा कांद्यापैकी अग्रेसर असणारा असतो. आणि हा सगळा जो काही व्यवहार असतो, शेतकऱ्यांचा असो किंवा मोठमोठ्या बाजारपेठ असतो, यांचा सगळा संपूर्ण व्यवहार हा कांद्यावरती असतो. आणि जर कांदा जर आपला 7-8 रुपयांनी जात असेल तर 100% याचं मोठे नुकसान आपल्याला भोगावे लागणार आहे.